जाती भटक्या जमातींना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा। गोळेगाव शिबिरात नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी केले मार्गदर्शन। औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे भटक्या विमुक्त जाती जमातींचे नागरिकांसाठी विविध प्रमाणपत्रे वाटपासाठी औंढा तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले। या शिबिरांचे उद्घाटन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या हस्ते झाले। भटक्या जाती जमातीचे पात्र लाभार्थी हे शासकीय योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी प्राणपणाने काम करावे असे आवाहन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी केले। दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। या शिबिरात विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले। उत्पन्न प्रमाणपत्र 20 लाभार्थी, 7/12/30 लाभार्थी, निवडणूक मतदार 10 अर्ज, जात प्रमाणपत्र 2, आरोग्य तपासणी लाभार्थी 50, शिधापत्रिका 91 लाभार्थी नाव वगळणे, 55 लाभार्थी नवीन शिधापत्रिका अर्ज याप्रमाणे शिबिरात लाभ देण्यात आला आहे। यावेळी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या हस्ते लाभार्थींना विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले। यावेळी डॉक्टर अर्जुन गीते, सरपंच राधाबाई कैलास पोले, उपसरपंच केशवराव पावडे, मंडळ अधिकारी आशा गीते, तलाठी गोपाळ मुकीर, ग्रामसेवक व्ही.डी. देशमुख, ज्ञानेश्वर सातपुते अशासकीय सदस्य, भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश सदस्य, शिक्षक संजय माने, पोलीस पाटील अमोल तामसकर, शिक्षक देवानंद जावळे, अशासकीय समिती सदस्य ज्ञानेश्वर विसलकर, दिगाबर गिरी, अखिल भारतीय भटके गोसावी समाज मराठवाडा कार्याध्यक्ष डॉक्टर सूर्यकांत भोसले, उमाकांत मुळे, विनोद साळवे, पुरवठा ऑपरेटर, सेतू सुविधा केंद्र चालक यांच्या महिला व पुरुष उपस्थित होते। न्यूज 7 महाराष्ट्रसाठी दत्तात्रय शेगुकर, औंढा नागनाथ। आरोग्यापासून शिक्षणापर्यंत, घरापासून ते बंगल्यापर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था राज्य सरकार अनुकूल असल्यामुळे करण्याच्या तयारीमध्ये आहे। या समाजाच्या हिताचं म्हणजे लेकरांच्या शिक्षणाचं काय, यांच्या घराचं काय, यांच्या भविष्याचं काय, आजपर्यंत कोणाच्याही डोक्यात विचार आला नाही। वर्तमान सरकारच्या डोक्यामध्ये तो विचार आला आणि या सरकारने या विमुक्त परिषदेला मान्यता देऊन सर्वप्रथम या समाजाकडे आवश्यक असलेली कागदपत्र आहेत की नाही हे पाहणं गरजेचं आहे। बहुतांश वेळेला एखादा माणूस म्हणतो मी भटका आहे, पण त्याच्याकडे जातीचं प्रमाणपत्र उपलब्ध नसते आणि ते जातीचं प्रमाणपत्र काढण्याकरता त्याला 4-4, 5-5 वर्ष व्याकुळ व्हावं लागतं। प्रमाणपत्र मिळते पण त्याची व्हॅलिडिटी होत नाही। व्हॅलिडिटी न झाल्यामुळे त्याला नोकरीची संधी मिळत नाही। अशा बऱ्याचशा समस्या आहेत। आता एखादी गोष्ट समजा लय गंभीर आहे तर तिला काहीतरी प्रोसिजर हे करावं लागते आणि कोणत्याही कामाच्या बाबतीत फक्त एवढं की माणसानं समजदार माणसाकडे ज्याला समजत त्याच्याकडे गेलं पाहिजे। काही योजनेचा लाभ घ्यायचा आपल्याला, यामध्ये आपण निश्चितपणे मोकळ्या मनाने येऊन सांगितलं पाहिजे आणि कार्यक्रमाचा ज्या काही लाभ आमच्याकडून भेटण्यासारखा ते घ्या।